वल हे बघा इथं लिहिलं आहे माता वल. बजरंग दलवाल्यांचा काय लफडा झालाय का? बजरंग दलवाल्यांचा भिवंडीवर बजरंग दलचा लफडा झालाय. सांग त्यांना मला फिल्डिंग लावा चला. हे बघ ह्यो ग्रुप आहे ह्याच्यावर येतो ना सगळा. काय झालं आलाय मला मारलेच वाटतंय बघ. कोणाला? हा ते वारवीर ना बजरंग दलवाल्यांना मारलेच वाटतंय बघ. बाबा कुठले कुठले ते बजरंग दल एका आलं ना मला नाही काय फोटो आला. वातावरण पेटणार आहे लक्षात ठेव. येत्या 2-4 महिने गरम होईल वातावरण मुस्लिम. कारण तुला सांगतो ना विचार करा तर नेरळला पण आहे ना काल परवा दिवशी पोरीची छेड काढली. भिवंडी या संघाला विनंती राहील की आपण आपल्या क्षेत्रक्षण सजवायचं. तर ऑफिशियल पंच ज्या ठिकाणी सज्ज या मॅचसाठी
चला फिल्डिंग लावायची आहे. शेलून आता भिवंडी संघाला विनंती आहे. पंच आपण देखील या गोष्टीकडे अधिक लक्ष आपण द्यायचं, कारण ऑलरेडी आपण लेट आहोत. प्रशांत सूर्यराव सर, अनिल डांगरे सर असतील आणि खास करून भिवंडीवरून आज अंबुल्ले सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करू या बदलापूरच्या नगरीमध्ये. महेश आणि नॉस्टागेनला योगेश. मॅच ते चालू आणि आता लगेच आपण जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला सामना संपल्यानंतर लगेचच पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतोय, प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नगरसेवक चषक 2024 स्पर्धा यावेळेस आपण पाहतो. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला ऑनसाईडला वळवलाय. शतश 22 लॉंगरला 1 धाव मिळेल महेशला आणि एका धावेने अकाउंट या ठिकाणी ओपनिंग होत असताना आज या ठिकाणी गीतेश ठाकरे अण्णा यांचे चिरंजीव यांचे युवराज ठाकरे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पंजाबच्या दिशेने हा बॉल ट्राव्हल झाला. शतक घेत आहेत. यावेळेस आपण पाहतो 1 धाव मिळेल. आज देखील तुम्हाला चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. जरी ही स्पर्धा तालुका हाफ असेल परंतु चांगले चांगले संघ आज मुंबई, भिवंडी, पुणे, ठाणे सर्वच विभागातून संघ आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. सफल झाले ते आडवा पाठ निकळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाहीये आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरेश पारधी यांना पहिले षटक देण्यात आलेले आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. फुल टॉस बॉल लॉक करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला बॉल चाललाय. शेखर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धाव मिळेल. कुरुस्कर वाडा संघाची प्रथमतः बॅटिंग आणि आता यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला योगेशच्या बॅट मधून. जसा चेंडू रडार मध्ये आला त्याला फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड्स स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस चांगला चेल टिपण्यात आलेला आहे. अप्रतिम सेल कॉटन बॉल. अगदी आपण पाहतोय गोलंदाजाने स्वतःच्या गोलंदाजीवरती हा घेतलेला अप्रतिम सेल
आणि इथे मात्र षटकाराला दिलेला हा क्विक रिप्लाय होता. फलंदाज होतील बाद, परतावा लागेल योगेशला माघारी. काय केलं ते कॉईल गेली काय चौधरी अण्णा माईक बंद झालं ऑटोमॅटिक कशी काय माईक चालू झाले दोन्ही पण. हॅलो हॅलो
पहिले षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 14 धावा आहेत. विजेचा पुरवठा थोडासा खंडित असल्या कारणाने समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही आहे आणि आता पुरुष एकदा तुमच्या सभेमध्ये तत्पर. यावेळेस आपण पाहतोय दिशा खराब, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि अंपायर सिग्नल सर वाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळते आणि अवांतर धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एकंदरीत 15 धावा फलकावरती. टार्गेट होतं या मॅच मध्ये तब्बल 54 धावसंख्येचं. एका बाजूला शेळीमाता भिवंडी संघ तर दुसऱ्या बाजूला कुडुसकर बाडा अशा 2 बलाढ्य संघ आज या मॅच मध्ये खेळतात. पहिला सामना सुजल 11 संघाने जिंकलेला आहे. लगेचच आपण या मॅच नंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना देखील कव्हर करणार आहोत कारण आज फायनलचा दिवस आहे. यावेळी चांगला फटका, ताकदीचा प्रचंड वापर, बॉल चालला बाडिश लॉंग ऑनला आपण पाहतोय. हिट्स आउट टॉप द पार्क, बिग लॉंग वे षटकार. सहा धावा फलकावरती येत आणि 21-21 धावा फलकावरती होता. 6 धावेने संघाच्या टोटल मध्ये नक्कीच मात्र 12 होत असताना आपण पाहतो धावसंख्येमध्ये. षटक क्रमांक पहिलं चालू आक्रमक पवित्रा घेतला. शेलू माता भिवंडी संघ आपण पाहतोय सलामीची जोडी आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणखीन एक चपराक लगावली आहे आणि आता या मिळतील 4 धावा. एकंदरीत आपण पाहिलं तर 25 धावांचं षटक पाहायला मिळालं. 54 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज महेश थोडासा मागणा ठरला. शेखर आणि योगेश ही जोडी सलामीची खेळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि तसा प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल आता मात्र राहिलेला आहे. 56 धावसंख्येची गरज येणाऱ्या 18 बॉल आणि आता विजयासाठी इक्वेशन असलेल्या मॅच 29 धावांची गरज आहे. 18 बॉल 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. शेलू माता भिवंडी संघासाठी कोगा बदलापूर नगर परिषदेचं क्रीडांगण तुम्ही पाहतायत. अत्यंत सुंदर क्रीडांगण आहे. भरपूर स्पर्धा आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहिलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पण पाहिल्या तर 3,33,333 रुपयाची स्पर्धा देखील याच क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा नेहमी होत असते. आदरणीय मंगेश ढोळे यांच्या माध्यमातून. त्यानंतर तब्बल 2 लाख रुपयाची स्पर्धा सन्माननीय बाळाशेठ राऊत, स्वर्गीय कालीशेठ राऊत आणि स्वर्गीय मोहनशेठ राऊत यांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2 लाख रुपयाची स्पर्धा ती देखील याच क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिली. अनेक लाख मोलाच्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये होत असतात आणि बदलापूरचं वैशिष्ट्य ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि नक्कीच आपण पाहतो त्यातल्या त्यात ही देखील 1 लाख मोलाची स्पर्धा आहे. आदरणीय रमेशजी सोळशे साहेब, माजी नगरसेवक कोगा बदलापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 43 आणि सौभाग्यवती हर्षदाताई रमेश सोळशे, नानाशेठ सोळशे यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा तब्बल 1 लाख रुपयाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट आहे. यामध्ये आज 2 संघ आमने सामने खेळतात. सेकंड मॅच मध्ये 27 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेले आहेत. अर्धा पल्ला या ठिकाणी गाठलेला आहे. शेळू माता भिवंडी संघाने म्हटलं जातं ना, वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि इथे 27 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 54 धावसंख्येची गरज असताना अर्धा टप्पा पार करण्यात आलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, धावा सुद्धा चांगलाच मिळतील. फलंदाज शेखरच्या बॅटमधून एक काळ शेखरने गाजवलेला आहे आणि आता 40+ मधून देखील अत्यंत चांगलं क्रिकेट आपण पाहतो. त्याच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 6 धावांची मोहर लागतीये. आक्रमक पवित्रा जणू काही चेंडू राखून सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न शेखर आणि संपूर्ण शेलूमाता भिवंडी संघाचा राहील का, हा देखील मोठा प्रश्न आहे.
पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमध्ये सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल एक टप्पा घे सीमा रेषा पार धावा मिळतील 4. बंद किया है ना कभी का बंद किया है अभी दूसरा 15 बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे मॅचमध्ये. वो डिस्ट्रीब्यूटर आएगा ना तो बॅटची लिडिंग आहे पाठीमागे बॉल चाललाय थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सज्ज एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न होतो. वो 9 एका बाजूला कुडूस वाडा अगदी आपण बघा तर भरपूर दूरवरून हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. दूरचा प्रवास आहे भिवंडी असेल वाडा असेल आज पुणे एक संघ देखील खेळणार आहे. तानाजी बापू पुणे हा संघ देखील या ठिकाणी दाखल होईल. त्यानंतर आपण पाहिलं तर आजचा संपूर्ण ड्रॉ दादरचा नक्कीच एक संघ पाहायला मिळेल. पालघर 11 देखील आहे. पीके अँड सन्स डोंबिवलीचा एक संघ आपण पाहणार आहोत. असे अनेक दिग्गज तालुका वाईज संघ आपल्याला आजच्या या लॉट्स मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस शॉर्ट पिच त्याला थारा नाहीये. ताकदीचा प्रचंड वापर टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर बॉल सीमा पार आणखीन एक खणखणीत नगरसेवक षटकार. चला सुजल 11 टीमचे कॅप्टनला विनंती राहील की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर लगेचच टॉसडी या कारण सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण खेळणार आहोत. चालू सामन्यातील विजेता संघ आता 13 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय विस्तामिक स्ट्रोक होता परंतु शतक्ष बेगार येतात तोपर्यंत 2 धावा धाव फलकावती. शेखरने जर हा सामना जिंकून दिला तर समीर सर धनगिरी पॅकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल शेखरसाठी. 40 धावा फलकावतीत 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे बरोबरीत या मॅच मध्ये. सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळण्यासाठी सुजल 11 संघाचे कॅप्टन आपल्यास विनंती की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षासमोर या ठिकाणी यायचे. तर आता चालू सामन्यातील विजेता संघ आपल्या समोर भिडणार आहे. 2 विजेत्या संघांमध्ये विनर वर्सेस विनर असे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज 8 संघ प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतील तालुका वाईज. 12 बॉल 6 धावांची गरज. पहिला बॉल अरुणच्या वेळेस आपण पाहतोय अगदी थोडसा मागे ठेवलाय. लाईन चांगली पाहायला मिळाली. व्हेरिएशन करत असताना राऊंड विकेटने स्लोबर पद्धतीचा बॉल टाकण्यात आला. बॅट प्रचंड वेगाने फिरवली परंतु त्याचा फायदा होऊ शकला नाहीये फलंदाज योगेशला. पुन्हा एकदा शॉट प्लेन पुन्हा एकदा मात्र डॉमिनेट केलंय. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा चालू आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेत प्रशांत सूर्यराव सर स्क्वानिकचे पंच अब्दुल्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण कौतुक करू विशेष कारण आज शेवटच्या अंतिम दिवसासाठी निर्णायक दिवसासाठी आमच्या समवेत जॉईंट असेल संपूर्ण दिवसभर. यावेळेस कोलबा बॉल मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मधून बॉल फरार होईल. गॅप शोधलाय जणू काही योगेशने 2 चेंडू डॉट आल्यानंतर लावलेला हा मॅप होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. 2 धावांची गरज आहे. जे मॅचची जणू काय औपचारिकता आता शिल्लक आहे. पूर्णपणे हवा काढली आहे क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. स्कोर आर लेवल 54 धावसंख्येची गरज होती. 53 वरती पोहोचलाय. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
ऑनलाईन प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेतात. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबे सर देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत करू. भिवंडीमध्ये सध्याच्या घडीला भिवंडी, ठाणे, रायगड असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या नावाची चर्चा अगदी आपण पाहिलं तर राष्ट्रीय भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व असे आमचे सिद्दीकजी बाबा सर यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि पहिला धक्का लागलाय तर मात्र बॅटिंग करत असताना टीम शेलू माता भिवंडी संघाला. शेखर या ठिकाणी बाद होत आहेत, स्वतःवरती नाराज आहेत. कदाचित पूर्णपणे सामना आपल्या बाजूने त्याने खेचलेला आहे. एका धावेची गरज आहे आणि यावेळेस ऑफसाईडला विजयाची धाव इथे मिळते. एका धावेने प्रमाणे तर हा सामना जिंकला. 4 आलेले आहेत आणि या चौकाराने हा सामना जिंकलेला आहे शेलू माता भिवंडी या संघाने. आणि मी कुडुसकर वाडा या संघाला मात्र इथून परतीचा प्रवास करावा लागेल. हार्ड लक अँड टफ लक. भरपूर दूरचा प्रवास त्यांनी सुद्धा केलेला आहे आणि नक्कीच आपण पाहतो त्यांचे आपण आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक करू. चला सुजल 11 उरण संघाचे कॅप्टन टॉससाठी लगेच यायचे. आज नॉकआउटच्या मॅचेस आहेत, लक्षात असू द्या. जो संघ पराभूत होईल त्या संघाला परतावा लागेल कारण आज पूर्णपणे 8 संघांचा शेड्यूल पॅक आहे, हे लक्षात असू द्या. जो संघ जिंकेल तो सेकंड राऊंडमध्ये खेळेल आणि सेकंड राऊंडमध्ये जिंकणारा संघ आजच्या उपांत्य फेरीमध्ये खेळणार आहे. सुजल 11 आणि शेलू माता भिवंडी. चला शेखर दादा आपण या टॉससाठी लगेच आपले कॅप्टन आपण पाठवायचे.